आपण सध्या सोलापूर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल या सीमेवरती आहोत। आपण सध्या डिकसळ पूल या ठिकाणी आलो आहोत। आपण पाहू शकतो की या ठिकाणी डिकसळ उजनी जलाशयामधील कोंडार चिंचोली या गावानजीक जो आहे डिकसळ पूल जो आहे ब्रिटिशकालीन पूल आहे। तब्बल जवळपास हा 170 वर्षापासूनचा हा पूल जो आहे त्या पुलाची उभारणी केलेली होती। आपण पाहू शकतो की काल या पुलाचे जो काही भाग जो आहे तो भाग सध्या ढासळल्याचं चित्र जे आहे आपण सध्या पाहू शकतोय। या ठिकाणी काल आमदार नारायण पाटील असतील, तसेच प्रशासनाचे अधिकारी देखील असतील, त्यांनी देखील या ठिकाणी या पुलाची जी आहे ती पाहणी जी आहे ती त्यांच्याकडून करण्यात आली। या पाहणीनंतर प्रशासनाच्या वतीनं हा पूल जो आहे तो रहदारीसाठी बंद केल्याची माहिती जी आहे ती प्रशासनाने आपल्याला यावेळी दिलेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो या ठिकाणी हा जो पूल आहे तब्बल ब्रिटिशकालीन पूल जो आहे तो जवळपास 2000 साली ब्रिटिश शासनाकडून या पुलाचा जो कार्यकाळ आहे तो संपल्याची माहिती जी आहे ती यावेळी आपल्याला या प्रशासनाला पत्र देखील ब्रिटिश शासनाकडून पाठवलं होतं। यावेळी त्यानंतर जो नवीन पूल होता तो मंजूर झाला होता। त्या पुलाचं काम देखील सध्या सुरू आहे। त्या पूल देखील संत गतीनं काम सुरू असल्यामुळं हा पुलाचा मार्ग जो आहे तो वापरला जात होता। परंतु काल हा पूल ढासळल्यानंतर प्रशासनाच्या वतीनं हा पूल जो आहे तो रहदारीस बंद करण्याच्या सूचना प्रशासनाने दिल्यात। आपण पाहू शकतो या ठिकाणी जो आहे या पुलाच्या दोन्ही बाजूला जे आहेत ते मोठ्या प्रकारचे चर जे आहेत ते खोदले असून हा जो पूल आहे तो रहदारीस बंद प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेला असला तरी आपण पाहू शकतो की या ठिकाणी मोटरसायकलची वाहतूक जी आहे ती या पुलावरून सुरू असून सध्या या पुलाचं काम देखील नवीन पूल जो आहे त्या पुलाचं काम हे नागरिकांच्या वतीनं लवकर सुरू करण्यात यावं। या पुलाबाबत व नवीन पुलाच्या कामाबाबत आमदार नारायण पाटील यांनी अधिवेशनामध्ये देखील हा मुद्दा मांडला होता। तसेच AIच्या धर्तीवर या पुलाचं नवीन पुलाचं काम लवकर व्हावं अशी देखील मागणी आमदार नारायण पाटील यांनी बांधकाम मंत्री यांच्याकडे केलेली असली तरी जवळपास या पुलामुळं या करमाळा तालुक्यातील 30 ते 35 गावांचा जो संपर्क आहे तो संपर्क देखील या ठिकाणी तुटणार असल्याची माहिती आपल्याला या नागरिकांकडून मिळते। आपण पाहू शकतो की या पुलामुळे सोलापूरपासून ते पुणे जिल्ह्यामध्ये जाण्यासाठी हा जवळचा मार्ग जो आहे तो नागरिकांचा होता। तरी या नागरिकांच्या माध्यमातून जो नवीन पूल आहे त्या पुलाचं काम लवकरात लवकर व्हावं व या जुना जो पूल आहे यावरती तात्पुरत्या स्वरूपाची मलमपट्टी करून हा रस्ता रहदारीस खुला करावा अशी देखील मागणी नागरिकांच्या माध्यमातून केली जाते। आपल्याबरोबर या ठिकाणी प्रवास करणारे अनेक नागरिक आहेत, त्यांच्याकडून नेमकं आपण जाणून घेऊया। काय सांगाल, काल प्रशासनानं हा पूल बंद करण्यात धोकादायक पूल जाहीर केलेला आहे, वाहतूक बंदी केलेली आहे, काय आपली मागणी असणार? नाही, पुलाची तशी अवस्था धोकादायक अवस्थेचीच आहे, पण ह्या पुलाची जर दुरुस्ती खूप चांगल्या प्रकारे जर शासनाने केली तर नवीन पूल होईपर्यंत ह्या उजनी धरणग्रस्त शेतकरी जो आहे त्याचा ह्या करमाळा तालुक्यातील 30 ते 35 गावांचा एकमेव रस्ता भिगवण किंवा पुणे जिल्ह्याशी कॉन्टॅक्ट करण्याचा हाच रस्ता आहे। त्याला ह्या रस्त्याशिवाय पर्याय नाही आणि हा रस्ता जर पूर्णपणे बंद केला तर इथलं आम्ही अंदमान बेटात राहतोय अशी अवस्था होणार आहे। दुसरी एक एक मिनिट, हां तेच बोलणार आहे पुढे मी। तर ह्या नवीन पुलाचं जे बांधकाम चालू झालेलं आहे त्याचं स्पीड इतकं कमी आहे की त्याच्याकडे कोणाचं लक्ष आहे का नाही अशीच अवस्था आहे। आणि आता 3 वर्ष मुदतीपैकी जवळजवळ 2 वर्ष पूर्ण होत येत आहेत। आता फक्त हे समोर तुम्हाला फक्त एकच कॉलम उभा राहिलेला दिसतोय। जोपर्यंत ह्या पुलाचं काम होत नाही तोपर्यंत आम्हाला इथं कोणीही वाली नाही ह्या धरणग्रस्त शेतकऱ्यांना, अशी अवस्था झालेली आहे। तर शासनाने मात्र याच्यामध्ये ताबडतोब लक्ष घालावं आणि ह्या धरणग्रस्त शेतकऱ्यांची कायमस्वरूपी सोय करून द्यावी एवढी नम्र विनंती। किती गावांचा संपर्क साधण्यामध्ये? 30 ते 35 गावांचा संपर्क होते। 40 गाव आहेत। काय मागण्या अजून काय असणार? काय नाही, ही लवकरात लवकर पूल तयार व्हावा आणि आम्हाला हे वाहतुकीस व्यवस्थित जायला यायला तयार करावा हीच इच्छा आहे सरकारकडे। आणि फडणवीस साहेबांनी याकडे दुर्लक्ष न करता लक्ष देऊन कायमस्वरूपी पूल चांगला आम्हाला बांधून द्यावा हीच इच्छा आहे आमची। आणि या ठिकाणी आपल्या आता विद्यार्थ्यांना खूप त्रास सहन करावा लागतो आमच्या, कारण की या भागातील बरेचसे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील आपल्या भिगवण शाखेतील शाळेला विद्यार्थी असल्यामुळे विद्यार्थ्यांना या ठिकाणी पायपीट करावं लागते, जीव धोक्यात करावा लागतो आणि सर्वसामान्याचे खूप हाल होतात। आज शेतकऱ्यांची पूर्णतः बाजारपेठ ही भिगवण आहे आणि त्या बाजारपेठ नडल्यामुळे आज शेतकऱ्यांचा माल कोठे न्यायचा? एखादा पेशंट जर आजारी पडला तर आम्हाला या ठिकाणाहून भिगवणला 10 किलोमीटर असताना दवाखान्यात नेण्याची सोय नाही। आता हा रोड बंद केला तर 4 चाकी पूर्णपणे बंद आहे आणि 40 किलोमीटर दवाखान्यात नेऊस तर
पेशंटची काय अवस्था होईल, एखादी गरोदर महिला असेल किंवा अटॅक आलेला पेशंट असेल, ह्याला जबाबदार कोण? प्रशासन आमच्याकडे का लक्ष देत नाही? आमच्या मागण्यांकडे प्रशासन एवढे दिवस दुर्लक्ष करते. आज जर प्रशासनाने लक्ष दिलं असतं तर ही वेळ आली नसती. आज नवीन पुलाचं काम चालू होऊन गेले 2 ते 2.5 वर्ष झालं, परंतु कोणत्याही प्रकारचं एक काम फास्ट गती नाही किंवा संत गतीने सांगण्यात येतं की पाणी खाली आल्यानंतर आम्ही काम चालू करू, परंतु कोगावचा असेल इतर ठिकाणचे पूल असतील ते पाण्यातून चालू होतात, तर आमचा पूल का पाण्यातून चालू होऊ शकत नाही? याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजेत. लोकप्रतिनिधींनी आमच्या मागण्यांकडे थोडं लक्ष दिलं पाहिजेत. का मतदानापुरतं फक्त आम्हाला नागरिक या ठिकाणी करमाळा तालुक्याचा मतदार दिसतो किंवा बाहेरच्या आमच्या गावातले 35-40 गावाचा संपर्क आज तुटलेला आहे, तर कसं जीवन जगावं ह्या लोकांना प्रश्न पडला. आज जर 2 व्हीलर बंद झाली तर पूर्णतः उपासमाराची वेळ या ठिकाणी नागरिकांना येऊ शकते. या ठिकाणी उपमुख्यमंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, अर्थमंत्री या सर्वांनी, महसूल मंत्री यांनी सर्वांनी या ठिकाणी लक्ष द्यावं, हीच आमची या सर्व गावकऱ्यांची मागणी आहे. शासनाकडे नम्र विनंती आहे. मच्छीमारांना आम्हाला भिगवणशिवाय दुसरं मार्केट कुठलंच नाही. मच्छीमारांना पोमनवाडी, कात्र, चिंचोली, टाकळी, खातगाव ही एक 10-15 गावं जे आहेत त्यांना रोज जावं लागतं. त्याच्यासाठी मच्छीमारांना हा लय मोठा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. आता यायचं कशाने आणि मासे तिथं टाकायचं? भिगवण हे मच्छी मार्केट एकमेव आम्हाला या ठिकाणी उपलब्ध आहे. दुसरं मच्छी मार्केट जेऊर आहे ते 30-40 किलोमीटर आहे, तिथं जाऊ शकत नाही मच्छीमार. रोज आम्हाला विकायला मासं तिथं जावं लागतं, यावं लागतं. त्यासाठी शासनाने आम्हाला लवकरात लवकर हा पर्यायी पूल ताबडतोब काम चालू करावं, एकदम इमिजिएटली, म्हणजे आम्हाला हा मार्ग मोकळा होईल. मच्छीमारांचा प्रश्न हा आमचा गंभीर स्वरूपाचा आहे. शाळेतली मुलं चालत की या ठिकाणी मी कॅमेरामॅनला विनंती करेल की सध्या हा पूल बंद करण्यात आल्यानंतर जे शालेय विद्यार्थी आहेत ते सध्या या पुलावरनं पायी जातानाचं देखील चित्र पाहायला मिळतंय. तब्बल या नवीन पुलाचं काम जे आहे ते 3 वर्षाचा अवधी कामाचा होता, परंतु 2 वर्ष पूर्ण झाली तरी देखील या पुलाचा फक्त एकच प्लेयर जो आहे तो या ठिकाणी उभा करण्यात आला असून या पुलाचं काम हे संत गतीनं चालत असल्याचा आरोप देखील ग्रामस्थांच्या वतीनं केला जातोय. जसं या उजनी जलाशयामध्ये कुगाव ते शिरसोडी या पुलाचं पाण्यात देखील ते काम सुरू आहे, त्याच पद्धतीनं या नवीन पुलाचं काम देखील करावं अशी जी मागणी आहे ती ग्रामस्थांकडून केली जाते व तसेच तात्पुरत्या स्वरूपाची या पुलावरती डागडुजी करून हा पूल वाहतुकीस खुला करावा अशी देखील मागणी या ग्रामस्थांच्या मधून केली जाते आहे. शीतलकुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.